नमस्कार, मी सचिन बोलतो. हा बोला की साहेब. माझे बोलणं मिस्टर सुशांत पाटील यांच्याशी होते का? हा होय होय बोलतोय. हा जो कॉल केला ना तुम्हाला, तो या नंबरचे सर्व्हिस रिलेटेड केलेला आहे. होय 5 वर्षांपासून तुमचा नंबर जिओ मध्ये आहे आणि होय. 299चं रिचार्ज केलं. त्या प्लॅनची 27 दिवसांची व्हॅलिडिटी बाकी आहे तुमच्याकडे. होय आणि सॅमसंगचं A55 असं खूप चांगलं 5G डिव्हाइस आहे. तर आशा करतो की तुम्ही जिओच्या सगळ्या सर्व्हिसेस खूप चांगल्या प्रकारे यूज करता आहात. होय करतोय की हो. काही अडचण वगैरे होते का तुम्हाला जिओ मध्ये? हा अडचण म्हणजे आम्ही सार्वजनिकपणे ठरवलंय की जिओचं कार्ड बंद करायचं आमच्या गावच्या सगळ्यांनी. ओके, तर काय अडचण होते सुशांतजी तुम्हाला? म्हणजे काय झालंय, आमच्या मठाचा हत्ती नेलाय तुमच्या मालकानं. ओके. हा मग आम्ही सार्वजनिकरित्या ठरवलंय सगळ्यांनी मिळून की अंबानीचं सगळं प्रोडक्ट बायकॉट करायचं. ओके, तर सुशांतजी यासाठी बघा, हा जो कॉल केला ना मी तुम्हाला, तो तुमच्या या नंबरच्या सर्व्हिस रिलेटेड केलेला आहे. होय 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 बरोबर. आणि तुम्हाला जो इश्यू होतोय ना, हा कुठला हत्ती नेलं? अहो तुम्ही गाव कुठलं साहेब तुमचं? मी नागपूरवरनं बोलतो. नागपूरवरनं बोलताय. जरा काय करा, कोल्हापूर जरा बातम्या सर्च करा काय. ओके. हा त्याच्यात तुम्हाला कळेल की नांदणीचा हत्ती आमचा नांदणी गावचा जी. हा तो हत्ती तुमच्या मालकानं वंतारामध्ये नेला तुमच्या त्या अनंत अंबानी साहेबांनी. ओके. हा जन आक्रोश बघितला नाही, काय बघितलं नाही, हा भावना बघितल्या नाहीत लोकांच्या. 1200 वर्ष जुना हत्ती आमचा. ओके. हा मग त्याला कळायला पाहिजे ना त्यासनी जरा. ओके, तर मी काय करतो सुशांतजी की हा जो इश्यू आहे ना तुमचा, हा त्याबद्दलचा ना कन्सर्न नोट करून मी फॉरवर्ड करतोय. येस 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 नक्की करा साहेब. कळू दे त्यांना. आम्ही संख्येनं कमी आहे काय, पण त्यासनी कळू दे. 4 लोक पण लई काय काय करू शकतात म्हणून. त्यासनी काय फरक पडणार नाही सोडा, पण आम्हाला लई मोठा फरक पडलाय. ओके, तर मी काय करतो हा की याबद्दलचं जे कन्सर्न आहे ना, हा ते नोट करतो आणि नोट करून फॉरवर्ड करतोय. करा करा साहेब करा. लई मोठ्या हे आहेत, लोक शिव्या द्यायला लागल्यात अंबानीला काय. हा हे लई वाईट आहे म्हणा. देवा धर्माचा हत्ती नेलाय म्हणून सांगा त्या आनंद साहेबांनी. त्यांच्यापर्यंत जाऊ दे. तुमच्या मालकापर्यंत, साहेबापर्यंत नको, मालकापर्यंत जाऊ दे साहेब. त्याशिवाय कळणार नाही त्यासनी. इथं काय हत्ती माधुरी म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे. अगदी सोडा, भावना कळणार नाहीत आम्हाला. तुम्ही पण शेवटी नोकरच सोडा. ओके, तर हा जो इश्यू होता ना सुशांतजी, याकरिता मी तुमचं एक कन्सर्न जे आहे ना ते नोट करून फॉरवर्ड केलेलं आहे. हो सर. तर तुम्हाला ह्याबद्दलची जी अपडेट आहे ना हा ती दिली जाईल. हो सर हो सर नक्की फोन करा परत. तर जो UPC कोड जनरेट केला ना तुम्ही, तर डॉक्युमेंट दिलेलं आहे का त्याकरिता? दिले. आणि त्यांनी तुम्हाला दुसरं सिम कार्ड दिलेलं आहे का? ते आज मिळेल आम्हाला. ओके, तर तुम्ही काय करा, हा एक कॅन्सलेशनचं मेसेज जे आहे ना ते पाठवून द्या. नाही साहेब, पहिला तुमचं नाही कन्सर्न तुमचं परत आल्यानंतर आम्ही ते कॅन्सलेशनचं हे करतो. तुमचं परत रिप्लाय काय येतो. जर का तुम्ही कॅन्सलेशन केलं ना, हा तर तुमचे कॅन्सलेशन होणार. हा आणि जर का कॅन्सलेशन नाही केलं तर तुमचं जे कॅन्सलेशन आहे ना ते नाही होणार. होय काय नंतर हा असू दे. काय बघूया ते काय होईल ते होईल. कसं आहे साहेब, कुठलं तर कार्ड वापरायचंच आहे. तुम्हाला रिचार्ज करायचं ते दुसऱ्याला करायचं, अंबानीला करायचं बिर्लाला करायचं रिचार्ज. एवढं काय त्यात. पण आमचा हत्ती येणार नाही हो परत. कालच्या बातम्या बघा, हत्ती स्वतः रडला. बघा साहेबांनी सांगा तेवढं साहेब. ओके, तुम्ही याबद्दलचं कन्सर्न नोट करून फॉरवर्ड केलेलं, तर तुम्ही यूज करा निवेदच्या. येस. हा जो इश्यू होता ना याबद्दलची अपडेट तुम्हाला दिली जाणार. येस सर खूप खूप आभार आहे तुम्ही हे केल्याबद्दल. तुम्ही पहिलं व्यक्ती आहे बघा की पुढे पाठवतो नोट करून म्हणणारे. नाहीतर आजपर्यंत ज्यांनी हे केलं ते असं म्हटलं नाहीत आम्ही हा इश्यू नोट करतो म्हणून. थँक्यू साहेब तुमचं. जिओ मध्ये आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. हो नक्की. नाही आमचा हत्ती परत दिला ना, तुमचं जिओ अजून तुमच्या 10,000 कनेक्शन होणार तुमचं. मी याबद्दलचं कन्सर्न नोट करून फॉरवर्ड केलेलं आहे सुशांतजी. हो
थँक्यू. कोल्हापूर नांदणी मठातील महादेवी हत्तीन वनतारामध्ये हलवल्यानंतर शिरोळ परिसरात बायकॉट जिओ मोहीम सुरू करण्यात आली. बायकॉट जिओ मोहिमेत गेल्या 18 तासात 7,000हून अधिक जिओ ग्राहकांनी आपलं कार्ड पोर्ट केले. आमच्या हत्तीनीला घेऊन गेलात तर तुमचे जिओ देखील आम्हाला नको असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्यामुळे जिओकडून अशा ग्रामस्थांना संपर्क करण्यात येत आहे. त्यांची समजूत काढण्यात कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागते. अशीच एक कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालीय. नेमकं घडले काय ते सविस्तर